जी कमतरता आहे ना ती तिलाच विचारा. आणि अशी ती मुलगी, तिच्यावर अत्यंत दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. नवरा दारू प्यायचा, मारायचा, सासूही बऱ्यापैकी कजार होती, मारझोड करायची, बोलायची, बिना आई बापाचे म्हणून हेळसांड करायची. दिवसांमागनं दिवस जात होते. एके दिवशी ही पानवठ्यावर गेलेली स्त्री, आता त्या ठिकाणी दोन स्त्रिया आपसांमध्ये करत असलेली ती चर्चा त्या स्त्रीने ऐकली. आणि एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सांगितलं, अगं ऐकलंस का, काल रुद्धपुरामध्ये काय झालं? तिने विचारलं, काय झालं? अगं ते श्री प्रभू राऊळ आहेत ना, ते एकाच्या घरी गेले. एक मुलगी तिच्या, एक स्त्री तिच्या लेकराला खेळवत होती आणि श्री प्रभू बाबाला तिने विनंती केली, बाबा माझ्या लेकराला सांभाळता का हो? बाबांनी होकार दिला, त्या लेकराला सांभाळायला सुरुवात केली. श्री प्रभू बाबांच्या सांभाळी घालून आता ती कामाला गेलेली आहे. आणि कामाला गेल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस ती आली त्यावेळेस इकडे बघ तिकडे बघ सगळीकडे बघितलेलं आहे, कुठेही तिला तिचं लेकरू दिसलं नाही. आणि सगळीकडे शोधाशोध चालू झालेली आहे. आजूबाजूच्या गल्लीतल्या बायांना तिने विचारलं, माझ्या लेकराला बघितलं का? बायांनी विचारलं, तू तुझ्या लेकराला कुठे ठेवलं? तिने सांगितलं की मी श्री प्रभू बाबांजवळ दिलं. अगं तू वेडी आहेस का? श्री प्रभू बाबा वेडे आहेत, पिसे आहेत, त्यांच्याजवळ कशाला दिलं? त्या श्री प्रभू बाबांनी एखाद्या विहिरीमध्ये त्या लेकराला टाकून दिलं असेल. ज्यावेळेस हा शब्द तिने कानावर पडला त्यावेळेस तिचं काळीज जे आहे ना ते कापल्या गेलेलं आहे, घाबरून गेलेली आहे. आणि बाळाचा रडण्याचा आवाज तिच्या कानावर आला, तशी घरामध्ये धावतच पळत गेली. बघितलं आणि बघितल्यानंतर त्या लेकराकडे ती बघते आहे, त्या पाखालीमध्ये शांतपणे श्री प्रभू बाबांनी त्या लेकराला झोपवलेलं होतं. आणि त्या स्त्रीने पटकन लेकराला उचललं, छातीशी लावलं आणि राऊळ माय राऊळ बाप असं म्हणून श्री प्रभूंना धन्यवाद दिलेले आहेत. हा त्या दोन स्त्रियांमध्ये करत असलेली ती चर्चा या मुलीने ऐकली, घरी आलेली आहे. संध्याकाळची वेळ झाली, स्वयंपाक केलेला आहे. पती घरी आलाच नाही. दुसऱ्या दिवशी कामाला जायची तयारी केलेली आहे आणि स्वयंपाकाची तयारी करते आहे. आणि पती सकाळी सकाळीच दारू पिऊन घरी आला आणि पत्नीला म्हटला, ए बिनाई बापाचे काय करते आहे? अहो काम करते हो मी. दारामागची ती काठी घेतली, जोऱ्यात पत्नीच्या पाठीत टाकलेली. आई ग म्हणून ओरडलेली आहे, आई ग म्हणून ओरडलेली आहे. परंतु दुःख सांगणार कोणाला, ऐकणार कोणी नव्हतं. आणि आता ए बिनाई बापाचे, चल जा निघित ना. हो जाते मी, नक्की जाते. कुठे जाशील तू? लग्न होताच मायबापाला खाऊन गेलीस. नानापरीचे विचित्र शब्द मनाला झोंबत होते. आणि आता तिने सांगितलं की मी माझ्या बापाकडे जाते आहे. नवऱ्याला मात्र कुतूहल वाटलं की ही जाते कुठे, आणि आता ही निघालेली आहे त्या रुद्धपुराच्या दिशेने ही निघालेली आहे. इकडे मात्र श्री प्रभू बाबा वेगळ्याच उत्साहामध्ये होते, वेगळ्याच आनंदामध्ये होते. आणि सकाळ सकाळची वेळ होती, सूर्य बऱ्यापैकी वर आलेला होता. सूर्याच्या स्वच्छ अशा किरणांनी राजमठाचं ते अंगण प्रकाशित झालेलं होतं. त्या श्री प्रभू बाबांच्या राजमठासमोर आबाईसांनी काढलेली रांगोळी ती शोभा देत होती. आणि धावत पळत आता ही सावळापूरची लेक त्या रुद्धपुराच्या दिशेने धावती आहे. श्री प्रभू बाबा आज भक्तांना सांगत होते, आजी लेकी येईल म्हणे, जावई येईल म्हणे, तयासी चोळी बांगडी घ्यावी म्हणे, जावयासी पासवडी घ्यावी म्हणे. आणि पायात घुंगर बांधल्यासारखा तो देव नाचत होता, वाट पाहत होता. भक्त मंडळींना आश्चर्य झालं, आज कोण भाग्यवान येणार आहे की ज्याची स्वतः रुद्धपुरचा देव श्री प्रभू वाट पाहतो आहे. तितक्यात धावत पळत आलेली ही सावळापूरची लेक श्री प्रभू बाबांकडे पाहते आहे. आणि श्री प्रभू बाबा म्हणतात, बाळे ये ग माझ्या जवळ ये. तसा तिच्या पाठीमागे तिचा नवराही आला. आणि श्री प्रभू बाबांनी आता तिला जवळ घेतलेलं आहे. विचार चिरावर श्री प्रभू बाबा उभे आहेत आणि त्या पुरीच्या डोक्यावरनं हात फिरवतायत, तिला लेक म्हणून गोंजारतायत. आणि तिच्या नवऱ्याने बघितलं, अरे हे तर विदर्भाचं दैवत असलेले श्री प्रभू यांनी प्रत्यक्ष माझ्या पत्नीला आपली लेक म्हणून स्वीकारलेलं आहे.
तसा जावई पुढे आला, जावयाचाही हात धरलेला आहे. राजमठामध्ये आणलं, आबाईसांना सांगितलं, उत्तम प्रकारचा स्वयंपाकही तयार करण्यात आला, चांगल्या प्रकारचं भोजन, तिला आंघोळ वगैरे घालण्यात आली, उत्तम प्रकारचे वस्त्र तिला देण्यात आले, चोळी बांगडी सगळं काही देण्यात आलं. 3 दिवस ही वृद्धपूरमध्ये होती आणि 3 दिवसानंतर आता तिला पाठवणी दिली. श्री प्रभू बाबांनी सांगितलं, माझी लेक आहे, जावई बापू काळजी घ्या तिची. आणि हात जोडून आता जावई देवाला निघालेला आहे. त्या दिवसांपासून तिचा छळ कमी झाला, संपला. दिवसांमागनं दिवस जात होते. आता ही श्री प्रभू बाबांना भेटायला यायची जायची. एके दिवशी सावळापूरची लेक श्री प्रभू बाबांना भेटण्यासाठी आली आणि येताना त्या टोपलीमध्ये ती धिरडे घेऊन आलेली आहे, गाडग्यामध्ये तूप घेऊन आलेली आहे, श्री प्रभू बाबांच्या समोर ठेवलेले आहेत. श्री प्रभू बाबा भोजन करत आहेत, ते धिरडे त्या तुपामध्ये बुडवत आहेत, खातायत आणि मोठ्या कौतुकाने ही लेक आपल्या बापाकडे पाहते आहे. बराच वेळ झाला, आबाईसांनी पाहिलं, लेकीच्या अफाट प्रेमामुळे श्री प्रभू बाबा थांबत नाहीत. आता आबाईसा पुढे गेली, ते टोपलं उचललेलं आहे, ते गाडगं उचललेलं आहे आणि आता आबाईसा म्हणते, पुरे की जोजी, पुरे की जोजी. श्री प्रभूंना ती उदर व्यथा होती. श्री प्रभू बाबा म्हणतात, ए ठेव, माझ्या लेकीने आणलेलं आहे, माझ्यासाठी आणलेलं आहे. दिवसांमागनं दिवस जात होते आणि तो काळा दिवस उजाडला. विदर्भाचा असलेलं ते दैवत भगवान श्री गोविंद प्रभू महाराज सगळ्यांना सोडून निघून गेलेले, सगळ्यांना सोडून निघून गेले. वाऱ्याच्या वेगाने ही बातमी सगळ्या विदर्भ प्रांतामध्ये पसरली आणि सगळा समाज त्या ठिकाणी एकत्र होऊ लागला, जमा होऊ लागलेला आहे आणि ती तयारी त्या ठिकाणी करण्यात आली. नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला आलेला कुणी, पडली नजर तुझी त्याच्यावर अखंड राही लाडणी, विसर पडावा म्हणून एखादी जिव्हारी जिवंत जाण, दारात तुळस कौलारू कळस देवाऱ्यात तुझा मान, दीनांचा देवारा सोडून मोकळा श्रीरंग परतला, माझा आनंद 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 हरपला. धडकन ही बातमी त्या स्त्रीच्या कानावर पडलेली आहे. पानवठ्यावर एका स्त्रीने या सावळापूरच्या लेकीला सांगितलं, अगं ऐकलंस का काय झालं? तिने विचारलं, काय झालं? अगं त्या वृद्धपूरच्या श्री प्रभूंना तू बाप म्हणत होतीस ना, ते श्री प्रभू बाबा सगळ्यांना सोडून निघून गेलेले, सगळ्यांना सोडून निघून गेलेले आहेत. जशी ही बातमी ऐकली ना, बेशुद्ध होऊन चक्कर येऊन खाली पडलेली आहे आणि धडकन खाली कोसळली, दुःख करू लागली. अहो गेली हो माये, गेली हो. कुणाचं काही गेलं नाही, आजी माझे माहेर गेलेलं आहे. आज माझं माहेर संपलेलं आहे. माझा बाप होता, बाप होता आणि आता ही त्या रुद्रपुराच्या दिशेने पळू लागलेली आहे, धावू लागलेली आहे. इकडे महिमभट्ट आणि नागदेव आचार्यांनी ती सगळी तयारी केलेली आहे आणि अंत्यविधीची ती तयारी झाली. सगळा समाज त्या ठिकाणी एकत्रित झालेला आहे. श्री प्रभू बाबांच्या त्या मानवी देहाला त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. धाय मोकलून रडणारी सावळापूरची लेक त्या ठिकाणी येते आहे आणि त्या सावळापूरच्या लेकीला श्री प्रभू बाबांनी प्रचंड असं प्रेम दिलेलं आहे. त्या प्रत्येक क्षणाची ती आठवण करते, प्रत्येक क्षणाची आठवण करते आहे. इकडे सगळी तयारी झाली. नागदेव आचार्य महिमभट्ट कुणाची तरी वाट पाहत होते, कुणाची वाट पाहत होते तरी सावळापूरच्या लेकीची वाट पाहत आहेत. आणि जसं त्या लेकीकडे पाहिलं, येताना ते दिसली, पळते आहे, पळता पळता ठेच लागून पडली, रक्तबंबाळ झालेली आहे. महिमभट्ट नागदेव आचार्य पुढे झाले, तिला दोन्ही हाताने धरलेलं आहे, पुढे आणलेलं आहे. श्री प्रभू बाबांचा देह त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि श्री प्रभू बाबांच्या त्या देहाजवळ ती जाते. श्री प्रभू बाबांना डोकं ठेवते आहे आणि म्हणते, बाबा आली हो, मी आली.
तुम्हाला भेटण्यासाठी आई हो बाबा, तुम्हाला भेटण्यासाठी आई. बाबा एकदा माझ्याशी बोला ना, माझ्यासोबत बोला ना. बाबा तुम्ही आता मला सोडून निघून गेलात, आता माझ्या डोक्यावर ना हात कोण फिरवेल हो? मला लेख म्हणून कोण समजावून सांगेल हो? तुमच्या जावयाला कोण सांगेल हो? बाबा उठा ना बाबा, बोला ना माझ्यासोबत. आज कुणाचं काही केलं नाही, आजी माझे माहेर गेले, आज माझं माहेर संपलेलं आहे. धाई मुकलून रडू लागली. माहीम भट्टांनी नागदेव आचार्यांनी तिला सांभाळलेलंय, सावरलेलंय आणि तिला बाजूला केलं आणि तिला सांगितलं शांत. श्रीपतींचा तो शेवटचा विधी करण्यात आला आणि शेवटचा विधी आटोपल्यानंतर आता त्या ठिकाणी माहीम भट्टांनी त्या सावळापूरच्या लेकीला सांगितलं राजमठामध्ये चला. ती म्हणते आता माझी तिथं कोण असेल, आता माझं तिथं कोण आहे? ती साडी ती चोळी माहीम भट्टाने पुढे केली, त्या साडी चोळीकडे हिने ढुंकून बघितलं सुद्धा नाही. ती म्हणते त्या बापाचं म्हणून घेत होते मी, नको मला ते. तोंडात साडीचा बोळा खुपसून गावाच्या दिशेने निघून गेली. दिवसांमागनं दिवस जात होते. नागदेव आचार्यांचा आश्रम लिंब्याला आला आणि लिंब्यावरनं जर कोणी वृद्धपूर नमस्कार करण्यासाठी जर निघालं ना, तर आचार्य त्यांना दंडक घालायचे आणि आचार्य त्यांना सांगायचे वृद्धपूरला जात आहात, वृद्धपूरला जाण्या अगोदर सावळापूरला जा. अगोदर सावळापूरच्या लेकी ते पडताळा, मग औसा ते भेटा आणि मग राजमठ नमस्कारा. जर तुम्ही त्या सावळापूरच्या लेकीला जर भेटला नाहीत ना, तर तो वृद्धपूरचा देव तुम्हाला भेटूच शकत नाही, भेटूच शकत नाही. ही भक्तामधली ताकद आहे. आणि म्हणून संत सांगतात भक्ताची ती थोरी देवची जाण.